राधानगरी तालुक्यात आज दुपारपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। यामुळे तालुक्यातील सर्वच ओढे नाले ओसंडून वाहू लागलेत। पावसामुळे तालुक्यातील वर्षा पर्यटन स्थळे सज्ज झाली आहेत। उंच उंच कड्या कपाऱ्यातून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, हिरवाईने नटलेली धरणी पाहून निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याची ओढ तरुणाईसह सर्वांनाच लागते। राधानगरीच्या पावसाचा राऊतवाडी धबधब्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। राधानगरी तालुक्यामध्ये धुवाधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती, तर आज दुपारपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। साधारणतः 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे। आपण आता उभे आहोत राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी येथील धबधब्यावरती। आता पाहू शकता आपण कशा प्रकारे धबधब्यानं रौद्र रूप धारण केलेलं आहे। आज दिवसभरामध्ये 65 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे राधानगरी तालुक्यातील ओढे नाल्यांसह धबधबे प्रवाहित झालेले आहेत। त्यामुळे राधानगरी तालुक्यातील सर्वच वर्षा पर्यटन स्थळे ही वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राऊतवाडी धबधबा आता सायंकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि कशा प्रकारे पाणी पडतंय हे आपण पाहू शकताय। धबधब्याने अगदीच रौद्र रूप धारण केल्याचं आपण पाहू शकताय आणि आज पाऊस चालू झाला तोपर्यंत पर्यटकांची ही गर्दी सध्या राधानगरी तालुक्यातील वर्षा पर्यटनाच्या स्थळावरती होत आहे। या ठिकाणी राऊतवाडी येथील धबधब्यावरती जे पर्यटकांच्या सेवेसाठी चहा आणि इतर जे स्टॉल आहेत ते सुद्धा आता उभे झालेले आहेत। त्यामुळे राधानगरी तालुका हा वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राइब करा। तसंच एस न्यूज कोल्हापूर आमच्या वेबसाईटला भेट द्या। आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती, पाहत रहा एस न्यूज।